रस्ते सुरक्षा ही सामूहिक जबाबदारी. विवेक जॉन्सन. रस्ते सुरक्षा अभियान 2026 चं उद्घाटन. रस्ते सुरक्षा ही केवळ शासनाची नव्हे तर ती सामाजिक सामूहिक जबाबदारी आहे, असं प्रतिपादन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आज येथे केले आहे. हेल्मेटचा वापर, सीट बेल्टचा वापर करणे सुरू करावे, तसेच मद्यपान करून वाहन चालवू नये, असे ते म्हणाले. सन 2026च्या रस्ता सुरक्षा अभियानाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झाले आहे. यावेळी ते बोलत होते. परिवहन विभाग, वाहतूक विभाग, सार्वजनिक आरोग्य तसेच शालेय शिक्षण विभाग आणि विविध संघटनांच्या सहाय्याने या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. सौ केशर काकू सोनाजीराव क्षीरसागर महाविद्यालय बीड या ठिकाणी रस्ता सुरक्षा अभियानाचं उद्घाटन उत्साहात पार पडलंय. या अभियानाचा मुख्य उद्देश रस्ते अपघात कमी करणे, नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती निर्माण करणे तसेच सुरक्षित वाहतुकीची संस्कृती विकसित करणे हा आहे. उद्घाटनाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विवेक जॉन्सन, जिल्हाधिकारी बीड हे उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते या अभियानाचं उद्घाटन झालंय. कार्यक्रमात बोलताना त्यांनी रस्ता सुरक्षा ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचं त्यांनी नमूद केलंय. केरळमधील दुचाकीवरून प्रवास करणारे वाहन चालक आणि पाठीमागे बसलेला सहप्रवासी असे दोघेही हेल्मेट घालतात. तशी शिस्त आपल्या इथे असली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. रस्ते अपघातात होणारे मृत्यू साठी एज्युकेशन, इंजिनिअरिंग आणि एन्फोर्समेंट या त्रिसूत्रीचा वापर करण्याचं त्यांनी सांगितलंय. शासकीय कार्यालयापासून वाहतूक नियमांच्या पालनाची सुरुवात करून आपण सर्व नागरिकांसमोर आदर्श निर्माण करूया, असं आवाहन त्यांनी सर्व शासकीय कार्यालयातील जिल्हाधिकारी आणि कर्मचारी यांना केले. जिल्हाधिकारी यांनी आपल्या भाषणात रस्ता सुरक्षेविषयी विविध बाबींचा परामर्श घेतला. नवनीत कावत, जिल्हा पोलीस अधीक्षक बीड यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बीड यांच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या रडार वाहनाचे फीत कापून उद्घाटन केले. या रडार वाहनामुळे हेल्मेट, सीट बेल्ट, वेग मर्यादा आणि वाहतुकीच्या विविध गुन्ह्यांविषयी गुन्हे दाखल करता येणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बालाजी भाऊसाहेब धनवे यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी बीड जिल्ह्यातील वाहनांची आणि अपघाताची आकडेवारी सांगून अपघातामध्ये 10% तर अपघाती मृत्यूमध्ये 7% घट नमूद केले आहे. या रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत पुढील कालावधीत जनजागृती रॅली, शाळा व महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन सत्रे, वाहन चालकांसाठी समुपदेशन, नियमभंग करणाऱ्यांवर प्रभावी कारवाई तसेच अपघातग्रस्तांसाठी तात्काळ मदत, गोल्डन आवर बाबत जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य शिवानंद क्षीरसागर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रस्ता सुरक्षा नियमावली या पुस्तिकेचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी सर्व उपस्थितांना रस्ता सुरक्षेची शपथ देण्यात आली. कार्यक्रमास परिवहन विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासन, विविध शासकीय विभागांचे प्रतिनिधी, ड्रायव्हिंग स्कूल चालक, विद्यार्थी उपस्थित होते. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन यावेळी करण्यात आले आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.